नमस्कार, मी प्रतिभा. सप्तशृंगी किचनमध्ये आपण आज काकडीचं सरबत बनवणार आहोत. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून आपण काकडीचं सरबत बनवणार आहोत. तुम्हाला जर अशी गावरान काकडी भेटली ना, ह्या काकडीचं सरबत अतिशय अप्रतिम लागतं चवीला. ह्या पद्धतीची काकडी भेटली, ह्या काकडीचंही सरबत छान लागतं. तुमच्याकडे जी काकडी उपलब्ध असेल तिचं सरबत बनवलं तरी चालेल. तर हे गावरान काकडीचं आपण आज सरबत बनवणार आहोत. तर ह्या काकड्या मी आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. काकडी या पद्धतीने किसून घ्यायची आहे. ह्या काकड्या आपण आता किसून घेतलेल्या आहेत. त्याची साल काढून घेतलेली. त्यांची आपण आता साल काढून घेतलेली. आता हे पुढचा भाग आहे ना, कडसर लागू शकतो. त्यामुळे पुढचा आणि मागचा भाग या पद्धतीने कट करून घ्यायचा. इतका कट करायचा आहे. आपण काकडी कट करून घेऊया. या पद्धतीने काकडी कट करून घ्यायची आहे. काकडी कट करून घेणार आहोत. आता ह्या पद्धतीने आपण काकडी कट करून घेतलेली आहे. काकडीच्या सरबताने पोटात थंडावा निर्माण होतो, रिफ्रेशिंग वाटतं. अतिशय छान हे सरबत तयार होणार आहे आपलं. पुदिना घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा घेतलेलं आहे भाजलेलं जिरं. काळं मीठ घेतलेलं आहे. एक लिंबू घेतलेला आहे, त्याचा आपण रस काढून घेणार आहोत. आल्याचा तुकडा घेतलेला आहे. एक कढीपत्त्याची फांदी घेतलेली आहे. खडी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. एक चमचा सब्जा बी भिजवलेलं आहे पाण्यात. आणि आपण ही गावरान काकडी कट करून घेतलेली आहे. आपण कट करून घेणार आहोत. कढीपत्त्याची पाने थोडी पुदिना बरोबर कट करून घेणार आहोत. पुदिना, कढीपत्ता आणि आलं आपण कट करून घेतलेलं आहे, बघू शकता. आपण काकडी टाकून घेणार आहोत. आता काकडी टाकून घेतलेली आहे. आता हा पुदिना, कढीपत्ता, आलं हे सर्व टाकून घेऊया. हात स्वच्छ धुतलेले आहेत. आपण भाजलेलं जिरं, खडीसाखर मी थोडीच टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. थोडंसं काळं मीठ टाकून घेणार आहे. सरबत तयार झाल्यावर लिंबाचा रस आणि सब्जा सीड्स टाकू. तोपर्यंत सब्जा सीड छान भिजतील. दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आपण. आणि आता परत फिरवून घेऊया. या पद्धतीने आपलं काकडीचं सगळं आपण हे वाटून घेतलेलं आहे. थोडंसं हे बारीक जाड राहिलेलं आहे, ते गाळताना निघून जाईल. याच्यात आपण गार पाणी टाकून घेऊया. थंडगार माठातलं पाणी टाकून घेतलेलं आहे आपण. या मटक्यात अजून परत छान थंड होईल. सब्जाचे सीड्स खूप छान भिजले गेलेले बघू शकता. आता आपण हा लिंबू कापून घेऊ आणि याचा रस काढून घेऊ. आता आपण हा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. आता आपण थोडासा लिंबाचा रस टाकून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. त्यात काकडीचं सरबत अतिशय गार झालेलं आहे. आता आपण ते गाळून घेऊया. हा चौथा शिल्लक राहिला आहे. याच्यात तुम्ही थोडंसं गार पाणी टाकून घेऊ शकता. थोडंसं पाणी टाकून घेतलं आपण, त्याच्यातला अर्क निघून जावा म्हणून. हे सरबत जर अगदी चटपटीत बनवायचं असेल तर थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा. खूप छान चव लागेल. तुम्ही असं सरबत काकडीचं पिलंच नसेल. इतका नैसर्गिक कलर आलेला आहे त्याला. आणि मी अशी काकडीची क्यूबही वरून टाकू शकता, आवडत असतील तर, आवडीप्रमाणे तुमच्या. पोटाला गारवा निर्माण करणारं, उन्हाळा तुमचा अतिशय सुखकर होईल. हे रोज जर काकडीचं तुम्ही एक एक ग्लास सरबत पिलं आणि ह्या पद्धतीने नक्की बनवा आणि प्या, तुम्हाला आवडेल.
नाट असं काकडीचं सरबत आहे आपलं. आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा.